आता आपण बुलेटिनमध्ये पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। लोकसभेमध्ये ताईंचा गेम केला, विधानसभेमध्ये धनु भाऊचा गेम करायचा आहे, यासाठी व्यूहरचना सुरू आहे। माझा राजकीय अस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मला संपवाल, माझं नाव संपेल, पण लोकांची ताकद कशी संपवाल, असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलंय। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी विरोधकांना खुलं आव्हान दिलंय। माझ्या 5 वर्षाच्या कालावधीत मी विकास कामं न केलेलं गाव दाखवायचं आणि 1 लाख रुपये बक्षीस मिळवायचं, असं थेट आव्हान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधकांना केलंय। चिंचवडचे शरद पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाट यांनी किवळे गावामध्ये त्यातील ग्रामदैवत बापदेव महाराजांच्या देवळामध्ये नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला। चिंचवड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून महायुतीचे शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे तर अपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर भाऊसाहेब भोईर यांच्यात मुख्य लढत होणार आहे। रोहित पवारांनी मंत्री अनिल पाटलांवर टीका केली आहे। तुमचे नेते यापूर्वी महाराष्ट्रात फिरू शकत होते, मात्र ते आता मतदारसंघ सोडत नाहीत, असा टोला रोहित पवारांनी अनिल पाटलांना लगावलाय। शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। उद्धव ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराज कधी कळलेच नाहीत। ज्यांनी बेमानी केली त्यांचा महाराजांनी कलेलोट केला होता, त्यामुळे ठाकरेंना छत्रपतींचं आणि बाळासाहेबांचं नाव घेण्याचं नैतिक अधिकारच नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय। सांगली जयंत पाटलांनी स्वर्गीय पतंगराव कदमांच्या वक्तव्याचा आधार घेत महाविकास आघाडीला सूचक इशारा दिला। सत्ता आली नाही तर आपल्याला कुत्रा सुद्धा विचारणार नाही, रिटायर होऊन घरी बसावं लागेल, असं म्हणत जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीला सूचक इशारा दिलाय। स्वतःला अभिमन्यू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपण अयशस्वी असल्याचं कबूल केलं, असा टोला प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडूंनी फडणवीसांना लगावलाय। शिवसेना ठाकरे गटाकडून बंडखोरांवर कारवाई करण्यात येते। जळगाव शहर मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष कुलभूषण पाटील आणि एरंडोल मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार डॉक्टर हर्षल माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पुढे ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। महाविकास आघाडीच्या वतीनं MMRDA मैदान BKC या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे। या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत। राज्यात कालपासून प्रचाराचा धुराळा सुरू आहे। मुंबईतही महाविकास आघाडीकडून वेगानं प्रचार सुरू करण्यात आलाय। आज होणाऱ्या सभांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। काही मार्ग बंद करून त्या मार्गावर वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमधील बंडखोरी शमवल्यानंतर देवेंद्र फडणवीस महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ करणार आहेत। चिंचवडचे भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ फडणवीस काळेवाडीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजताच राज ठाकरेंच्या प्रचार सभांचा धडाका सुरू झालाय। यावेळेस मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार दिलीप धोत्रे आणि अमरावतीचे उमेदवार पप्पू पाटील यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंच्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय। भिवंडीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ठाकरे गटाचे महादेव घाटाळ यांच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरलेत। यावेळेस अंबाडी नाका इथं उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत। यावेळेस आमदार दत्तात्रय भरणेंच्या प्रचारासाठी अजित पवार जाहीर सभा घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत। यावेळी जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत। मुक्ताईनगरचे अपक्ष उमेदवार विनोद सोनावणे यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर सर्व उमेदवारांना Z+ सुरक्षा द्यावी अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे। चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी रोहित पवार आले होते। यावेळेस त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली आहे। मावळमधील लढतीबाबत राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला। अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विरोधामध्ये शड्डू ठोकणाऱ्या भेगडे यांना पाठिंबा देण्याचे आदेश राज ठाकरे यांनी काढले। सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये राजेंद्र शिंगणेंनी वंचित बहुजन आघाडीला फायदा होऊ नये म्हणून महायुतीत उमेदवार दिलाय, मात्र वंजारी उमेदवार देऊन षडयंत्र रचल्याचा आरोप वंचितच्या उमेदवार सविता मुंडे यांनी केलाय। पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरामध्ये 50 सभा घेणार आहेत।
एकनाथ शिंदे पुढील 12 दिवसात 48 सभा घेणार आहेत. दिवसाला 4 सभा असं वेळापत्रक मुख्यमंत्र्यांकडून आखण्यात आलं. या 12 दिवसामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह खानदेशामध्ये या सभा पार पडतील. महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार शेवटची सभा ही मुंबई तसंच ठाण्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर येते. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघामध्ये 20,668 मतदारांची वाढ झाली आहे. त्यात 9,311 पुरुष, 11,355 महिला तर 2 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मंत्री छगन भुजबळ निफाडमधून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत भुजबळांकडून प्रचार केला जाणार आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हिंगोली दौऱ्यावर आहेत. यावेळेस कळमनुरी शहरामध्ये पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची बैठक ते घेणार आहेत. मालेगाव मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार मुफ्ती इस्माईल यांच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओबीसी आज जाहीर सभा घेणार आहेत. मोरगाव अर्जुनी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल जाहीर सभा घेणार आहेत. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी इथं सभांचं आयोजन करण्यात आलं. पंढरपुरातील बिघाडीला मी प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे यांना जबाबदार मानत नाही. पंढरपूरची जागा राष्ट्रवादीची होती. भागीरथ भालकेंनी वरिष्ठांची फसवणूक केली असा आरोप धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय. फडणवीसांनी ठाकरेंसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवा असं आव्हान फडणवीसांनी ठाकरेंना दिलंय. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये आता 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. शिवसेनेनं शिरसाठांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजू शिंदेंना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि उभाठा असे उमेदवार आमने-सामने आहेत. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी हत्तूर इथल्या ग्रामदैवत श्री गुरुदत्त सोमेश्वर आणि श्री गुरु बनसिद्धेश्वर या मंदिरामध्ये नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी माजी मंत्री भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांच्यावर टीका केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचार सभेसाठी पालीचा खंडोबा इथं जाहीर सभा घेणार आहेत. केंद्र सरकारनं पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली असून 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. टॉप 500 कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 92 जणांनी माघार घेतल्यानं 11 मतदारसंघामध्ये 139 उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वगळता जळगाव आणि रावेरमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरांना रोखण्यात अपयश आलंय. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, उद्धव सेनेच्या नेत्यांनी आपले अर्ज मागे घेतल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा रस्ता आता मोकळा झालाय. या मतदारसंघामध्ये आता प्रशांत बंब आणि सतीश चव्हाण यांच्यात मुख्य लढत होणार आहे. तर आता कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा पार पडली. यावेळेस महायुतीच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळेस महायुतीच्या 10 कामांची माहिती देखील देण्यात आली. यामध्ये आता लाडक्या बहिणींना 2,100 रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली. यासह इतरही घोषणा या वचननाम्यामध्ये करण्यात आल्या. दरम्यान ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2,100 रुपये 2,100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो. त्याचबरोबर महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलंय. देवेंद्रजींनी आता त्याचा उल्लेख केलेला आहे आणि महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महायुतीचा जो वचननामा आहे त्याची 10 कलम, ये तो केवल ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. ट्रेलरची घोषणा आज
माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि लवकरच पूर्ण वचननामा घेऊन आम्ही तुमच्या पुढे येऊ। पण ट्रेलर ही इतना मजबूत है तो पिक्चर कैसा होगा हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल। अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचं वाटप करण्यात आलंय। यात वर्सोवा ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राजू पेडणेकर यांना रिक्षा, तर शिवडीतील भाजपचे बंडखोर उमेदवार नाना आंबोले यांना बॅट हे चिन्ह देण्यात आलंय। राधानगरीमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर विरुद्ध ठाकरे गटाचे केपी पाटील यांच्या संघर्षात एवाय पाटील यांच्या बंडखोरीनं चुरस निर्माण केली आहे। सोयगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेना आणि अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत होणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंह राजपूत यांची अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि शिवसेना उमेदवार संजना जाधव यांच्याशी थेट लढत होणार आहे। सिल्लोड विधानसभा मतदारसंघात खरी लढत महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यामध्ये होणार आहे। युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यानं यावेळेस सेनेकडून लढवून अब्दुल सत्तार यांनी विजयाची हॅट्रिक केली। आता चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी सत्तारांनी तयारी केली आहे। कागलमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे। कोल्हापूर दक्षिणमध्ये सुद्धा दुरंगी लढत असून काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक हे एकमेकांना भिडणार आहेत। खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र अण्णा देशमुखांनी बंडखोरी करून निवडणूक मैदानामध्ये शड्डू ठोकलाय। यावेळेस त्यांच्यासमोर शिवसेनेकडून सुहास बाबर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वैभव पाटील यांचं आव्हान आहे। मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत पाटील यांना संधी दिली आहे। या ठिकाणी मनसेकडूनही उमेदवार देण्यात आला आहे। एरंडोल मतदारसंघामध्ये डॉक्टर सतीश पाटील आणि चिमणराव पाटील यांच्यात सलग 5 वेळा लढत झाली होती। यावेळी चिमणराव पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अमोल पाटील आणि डॉक्टर सतीश पाटील हे उभे ठाकले होते। मात्र या मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडीतही बंडखोरी झाल्यानं या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होणार आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात दुहेरी लढत होण्याची शक्यता आहे। मात्र रवी पाटलांनीही बंडखोरी केल्यानं जतमधील लक्षवेधी लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। शाहूवाडीमध्ये पारंपरिक दुरंगी लढत पाहायला मिळते। जनसुराज्य शक्तीचे विद्यमान आमदार विनय कोरे विरुद्ध उद्धव सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे रिंगणामध्ये आहेत। यानंतर मोठी बातमी आपण पाहतोय ते म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। नागपुरामध्ये आज संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत। सुरेश भट सभागृहामध्ये संविधान सन्मान संमेलन हे पार पडणार असून राहुल गांधी त्यामध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत। संविधान सन्मान परिषदेच्या माध्यमातून भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती ही राहुल गांधींची असणार आहे। तर संविधान सन्मान संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत। जामनेर मतदारसंघामध्ये भाजपचे संकट मोचक म्हणून ओळख असणाऱ्या गिरीश महाजन आणि शरद पवार गटाचे दिलीप खोडपे यांच्यामध्ये लढत होते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने खोडपे यांना उमेदवारी दिली आहे। गिरीश महाजन हे आतापर्यंत सलग 6 वेळा विजयी झाले। अमळनेर मतदारसंघामध्ये यंदा तिरंगी लढत होणार आहे। अजित पवार गटाकडून विद्यमान मंत्री अनिल पाटील हे मैदानामध्ये उतरलेत, तर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसकडून डॉक्टर अनिल शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर माजी आमदार शिरीष चौधरी अपक्ष उमेदवार असल्यानं या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते। अहेरीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा अत्राम तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाग्यश्री अत्राम असा सामना होणार आहे। त्यात महायुती धर्म नाकारून अमिश्रव आश्राम यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यावर ते कायम आहेत। त्यामुळे पिता कन्येसह पुतणे अशी नात्यागोत्याची तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। गंगापूर विधानसभा मतदारसंघात आता महायुतीचे प्रशांत बम आणि महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांच्यामध्ये अशी मुख्य लढत होणार आहे। भाजपचे डॉक्टर सुरेश सोनावणे यांनी बंडखोरी केल्यानं महायुतीचा याला कितपत फटका बसेल हे निकालानंतर स्पष्ट होईल।
चाळीसगाव मतदारसंघात एकेकाळी चांगले मित्र असलेले उमेदवार आमनेसामने आलेत. भाजपकडून आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरुद्ध माजी खासदार उन्मेष पाटील हे मैदानामध्ये उतरलेत. चाळीसगावच्या लढतीला जिल्ह्यातील सर्वात हाय व्होल्टेज लढत मानली जाते. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये प्रतिष्ठेची लढत होणार आहे. 2014 नंतर पुन्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी दंड थोपटलेत. 2009 मध्ये हे दोन्ही नेते आमनेसामने आले होते. बारामतीनंतर आता महायुम मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे, त्यामुळे कोण कोणावर भारी पडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील अशी दुरंगी लढत होणार आहे. पण काँग्रेस बंडखोर जयश्रीताई पाटील यांनी अर्ज ठेवल्यानं तिरंगी लढत पार पडेल. तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारणार याचीच सांगली शहरामध्ये चांगली चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर प्रत्येक जिल्ह्यात बांधणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. त्यासोबतच सुरतमध्ये सुद्धा एक मंदिर बांधणार, म्हणजे कुणी गद्दारीचा विचारही करणार नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर पहिलं मंदिर मुंब्रात बांधणार असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला. पाहूया. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातच नाही तर सुरतेमध्ये सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आणि मी सुरतेमध्ये एवढ्यासाठी बोलतोय, आकसाने नाही म्हणत. हे गद्दार जिथे पहिले पळाले, जी इंग्रजांची वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लुटली होती, धडा शिकवण्यासाठी त्यांना, तिथे हे पळाले. अरे स्वतः जे सुरतेमध्ये पळाले ते सुरत महाराष्ट्र लुटते, ती लुटते थांबू शकतील? आणि म्हणून मी सुरतेमध्ये महाराजांचं मंदिर एवढ्यासाठी उभारणार की पुन्हा कोणी गद्दार इथून सुरतेला जाता कामा नये. कारण इथे सुद्धा महाराज आहेत आणि तिकडे सुद्धा महाराज आहेत. दोन्हीकडे महाराज आहेत. जिथे जाल तिकडे महाराज आहेत. तकमक टोकावरनं तुमचा कडेलोट करण्याची आज्ञा दिल्याशिवाय ते राहणार नाही. तुम्ही म्हणता सगळीकडे शिवरायांचं मंदिर मी उभारणार, चला तर मग मुंब्र्याला शिवरायांचं मंदिर आपण उभारू. तुम्हाला मदत करण्याकरता आम्ही देखील त्या ठिकाणी तयार आहोत. आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात पहिलं मंदिर तिथे उभारू आणि छत्रपती शिवरायांना नमन करू. चोपडा मतदारसंघामध्ये उद्धव सेना विरुद्ध शिंदे सेनेत थेट लढाई होणार आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून माजी आमदार चंद्रकांत सोनावणे हे रिंगणात आहेत, तर उद्धव सेनेने भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनावणे यांना आपल्याकडे खेचत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार असणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 183 उमेदवार मैदानामध्ये आहेत. त्यामुळे 10हून अधिक उमेदवार असलेल्या 8 मतदारसंघात प्रत्येकी 2 ईव्हीएम लागणार आहेत. फक्त वैजापूर मतदारसंघात 10 उमेदवार असल्यामुळे तिथं एकच ईव्हीएम लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं नवीन मतदार नोंदणी मतदार याद्या तयार केल्यात. मुंबई उपनगरातील 26 मतदारसंघामध्ये 76,86,098 मतदार आहेत. त्यामुळे 1,28,929 नवमतदारांना यांच्यामध्ये समावेश केला गेला. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील 85 वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग असे एकूण 2,356 मतदार हे घरातून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक विभागानं त्यांच्या मतदानासाठी सर्व तयारी केली आहे. देशात सर्वाधिक 1,415 तृतीयपंथी मतदार ठाणे जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती समोर येते. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी ही माहिती दिली आहे. सध्या वातावरणामध्ये आल्हाददायक गारवा वाढलाय. राज्यामध्ये अनेक ठिकाणी रात्रीच्या तापमानामध्ये घट होते. मंगळवारी राज्यामध्ये जळगाव शहरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव इथं मंगळवारी रात्रीचा पारा हा 16 अंशांवरती पोहोचला होता. भुसावळ विभागामध्ये यंदा उशिरापर्यंत आणि सरासरीच्या तुलनेमध्ये 150% पाऊस झाला. यावेळेस खरीप पिकांचं नुकसान झालंय, पण जमिनीत अधिक ओलावा असल्यानं आता रब्बीचा पेरा वाढलेला आहे. दिवाळीचे 4 दिवस संपताच सोनं आणि चांदीचे दर पुन्हा खाली येऊ लागलेत. सोनं 1,000 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 4,000 रुपयांची घसरण झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति 10 किलोला 611 रुपये बाजारभाव मिळाला. मंचर बाजार समितीमध्ये 2,845 कांदा पिशव्यांची आवक झाली. तुळजापूरमध्ये दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्तानं भाविकांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. 4 दिवसामध्ये जवळपास 5 लाख भाविकांनी मातेचं दर्शन घेतलंय.
विदर्भातून थेट आता गोव्याची सफर करण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वे प्रशासनानं नागपूर मडगाव नागपूर या रेल्वे गाडीची मुदत वाढवली आहे. 29 डिसेंबरपर्यंत या रेल्वेच्या 52 फेऱ्या होणार आहेत. राजकारण्यांसमोर निवडणुकांचा पेच निर्माण झाल्यानं साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लांबणीवर असल्याच्या हालचाली राज्यस्तरावरती सुरू आहेत. दरम्यान राज्यातील बहुतांश साखर कारखाने स्थानिक राजकारण्यांचे आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ 21% वसुली ही आतापर्यंत झाल्याची माहिती पुढे येते. आता लवकरच या विभागाकडून उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर पावलं उचलली जाणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीची वेळ अनेकांनी साधली असून त्या दुचाकीस्वार सर्वाधिक आहेत. दिवाळी आणि पाडव्याच्या दिवशी 200 कुटुंबियांनी दुचाकी कार खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आरटीओ देखील मालामाल होऊन महसुलामध्ये तब्बल 1.25 कोटींची भर पडली आहे. कोस्टल रोडवर वरळी ते वांद्रे जोडपुलाची पहिल्या 44 मीटर स्पॅनची जोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पुढील महिनाभरामध्ये पूर्ण करून डिसेंबर अखेर वांद्रे ते मरीन ड्राईव्ह मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 73,000 क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी 2,500 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. नाशिकच्या टोमॅटो पट्ट्यात काढणीच्या कामाला वेग आला. यासाठी जवळपास कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 900 रुपयांपर्यंत दर मिळतोय. त्यामुळे बाजारभावापेक्षा दुप्पट मजुरी द्यावी लागत असल्यानं शेतकरी हतबल झालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक ही 49,775 क्विंटल झाली, तर 1,963 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. दिवाळीत वाढलेल्या भाजीपाल्याचे दर आता काहीसे घसरले. दिवाळीमध्ये 120 रुपये किलोनं विक्री होणारी वांगी आता 80 रुपये तर 140 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. कोथिंबीर 100 रुपयांपर्यंत खाली आली आहे. भाज्यांचे दर गगनाला भिडले. टोमॅटो, फरसबी, काकडी, तोंडली वगळता सर्वच भाज्यांनी 100चा उंबरठा गाठलाय. केंद्र सरकारनं भारत आटा या त्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करीत मंगळवारपासून या पिठाची 30 रुपयांत विक्री सुरू केली आहे. या टप्प्यामध्ये तांदूळही प्रति किलो 34 रुपये या दरानं विकले जाणार आहेत. उल्हासनगरमध्ये एका 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीत सुरक्षा रक्षकानंच अत्याचार केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. यंदाच्या विधानसभेला तरी राजकीय पक्षांनी उमेदवारांनी गृहनिर्माण संस्थांशी संबंधित प्रश्न सोडवावेत, यासाठी गृहनिर्माण अभ्यासकांनी लक्ष वेधले. भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशननं आपल्या प्रवास विमा धोरणामध्ये मोठा बदल केला. त्यामुळे प्रवाशांना अवघ्या 45 पैशात 10 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. हा विमा ऐच्छिक आहे. नेरळ माथेरान नॅरोगेज मिनी ट्रेन सेवा आजपासून पूर्ववत करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये मध्य रेल्वेनं ही ट्रेन बंद केली होती. विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी प्रथमोपचार पेट्या, कृत्रिम श्वासोच्छवास तसंच शाळांमध्ये वाहनांच्या सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात, असे आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत. पुढची मोठी बातमी आपण पाहतोय. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वरखडजवळ सोने चांदी वाहून नेणारं वाहन पकडण्यात आलं. यावेळेस यात 4 किलो 392 ग्रॅम सोनं चांदी आढळून आली आहे. याची किंमत तब्बल 6 कोटींच्या वर आहे. हे सोनं आणि चांदी जप्त करण्यात आलं असून या वाहनात 3 व्यक्ती होते. सोनं चांदी संदर्भात कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्यानं या प्रकरणाची चौकशी करण्यात येते. खरंच हे सोनं चांदी अवैध आहे का याचा तपास सुरू आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर सोनं चांदीच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे आणि त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगतेय. सार्वजनिक हितासाठी सर्वच खाजगी मालमत्तांचं अधिग्रहण करण्याचा अधिकार सरकारला राज्यघटनेनं दिला नाहीये. मात्र काही प्रकरणांमध्ये खाजगी मालमत्तांचं अधिग्रहण करू शकतं, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागामध्ये दिवाळीनंतर प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णालयामध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढतेय. यंदा संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबर 2024 ते 20 डिसेंबर 2024 दरम्यान संपन्न होणार आहे. यावेळी 26 नोव्हेंबरला यंदा संविधानाची 75वी वर्षपूर्ती साजरी केली जाणार आहे. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 68,000 इच्छुकांनी या महागृहनिर्माणात घरं मिळावी यासाठी अर्ज नोंदणी केली आहे. 11 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणीची अखेरची मुदत सिडकोनं जाहीर केल्यानं अखेरचे 7 दिवस इच्छुकांसाठी शिल्लक राहिले आहेत. मराठवाड्यात पुढील 5 दिवस हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पुढील 3 दिवस किमान तापमानामध्ये किंचित घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.
पिंपळगाव टोमॅटो मार्केटसह इतर मार्केटला टोमॅटोची आवक वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. पिंपळगाव टोमॅटो मार्केटला 1.5 लाख टोमॅटोच्या कॅरेटची आवक झाली आहे, तर कमीत कमी 50 रुपये तर सरासरी 491 रुपये भाव मिळाला.